वंजार उमरत इथं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. सरकारचा प्रतिनिधीने भेट दिली नसल्याचा आरोप. विकास लहाने गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषणाला. जालना तालुक्यातील वंजार उमरत इथं गेल्या 7 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विकास लहाने आमरण उपोषणाला बसले. मात्र सरकारच्या प्रतिनिधींनी भेट दिली नसल्याचा आरोप विकास लहाने यांनी केलाय. नागपूर येथे दीक्षाभूमी या पवित्र स्थानावर अंतर्गत पार्किंगचे काम बंद करून आंदोलन. भीमसैनिक यांच्याच गुन्हे मागे घ्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमानतळाला तथागत गौतम बुद्धांचे नाव द्या. दादर रेल्वे स्थानकांचे नामांतर चैत्यभूमी या नावाने करण्यात यावे. महात्मा फुले विकास महामंडळ अंतर्गत उद्योजकांना 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज द्या. रमाई घरकुल योजनेचे अनुदान 5 लाखांपर्यंत द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना 5 लाखांपर्यंत. विहीर बांधण्यासाठी वाढ करण्यात यावी. जालना येथील मोतीबाग तलावातील प्रलंबित भगवान बुद्धांची मूर्ती बसवण्यात यावी. गैरधारक शेतकरी यांच्यावर ताब्यातील जमिनीची 7/12 नोंद घेण्यात यावी. अशा विविध गेल्या 7 दिवसांपासून मागण्या विकास लहाने वंजार उमरत इथं उपोषणाला घेऊन बसले आहेत, अशी माहिती आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 काय मागणी तुमची? काय मागणीसाठी तुम्ही उपोषणाला बसले? माझी मागणी बुद्धिस्ट आंबेडकर समाजावर जे अन्याय होऊ राहिला त्या मागण्याच्या विरोधात माझं उपोषण सुरू आहे. नागपूर येथील जे पवित्र दीक्षाभूमी स्थळ आहे तिथं पार्किंगचं काम सुरू आहे कोणाची परवानगी न घेता, आणि ते काम बंद पाडलं आमच्या भीमसैनिकांवर. त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेले आहेत. दुसरी मागणी अशी आहे की चैत्यभूमी मुंबईतील दादरला चैत्यभूमीचं नाव देण्यात यावे. तिसरी मागणी अशी आहे की रमाई घरकुल योजनेचं 1.25 लाखापासून जे अनुदान आहे त्याच्यात घर होत नाही, त्याच्यामुळं 5 लाखाचं अनुदान करण्यात यावं. आणि विहिरीचं सोलोमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलोमन योजना आहे याचं अनुदान 5 लाखापर्यंत करण्यात यावं. आणि जे गायरनधारक कष्टकरी जे शेतकरी आहे त्यांच्या नावावर जमिनीचे 7/12 करण्यात यावे. काय नाव आपलं? विकास छगन लहाने. किती तुम्ही उपोषण बसले? मी 5 तारखेपासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून मी उपोषणाला बसलेलो आहे. अजून पण राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी आमच्या स्थळाला भेट दिलेली नाही आहे. गेंड्याची कातडी घालून बसलेलं हे सरकार आहे आणि आमच्या बुद्धिस्ट आंबेडकर समाजाकडे नेहमी मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे, अन्याय होत आहे.